नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आज मतमोजणी होणार आहे. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघात देखील आज मतमोजणी होणार आहे. अनिल परब, निरंजन डावखरे, किरण शेलार यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आणि अधिक अपडेट आपण घेणार आहोत. नाशिकहून आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आपल्यासोबत जोडले गेले आहे. चंदन. प्रणिता, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचं मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पुढच्या काही वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे. आपण सध्या मतमोजणी केंद्रावर आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय प्रचंड मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. सर्वसाधारणपणे प्रक्रिया अशी आहे की 69,000 एवढं मतदान झालेलं आहे. त्याच्यापैकी 93% म्हणजे साधारण 64,000 मतदान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. याचा अर्थ असा की साधारण 30,001 एवढं मताधिक्य ज्या उमेदवाराला मिळेल तो या ठिकाणी विजयी होईल. सगळ्यात आधी जे पहिले पसंतीचे जे मतं आहेत ते या ठिकाणी मोजले जातील. त्या मतमोजणीमध्ये जर कोटा पूर्ण झाला तर तो विजयी उमेदवार घोषित केला जाईल. अन्यथा दुसऱ्या पसंतीचे मतदान जे आहे ते उलट्या क्रमाने या ठिकाणी मोजले जातील. ही संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया देखील अत्यंत क्लिष्ट आहे. साधारण 30 टेबल लावण्यात आलेले आहेत आणि 30 टेबलवर 180 कर्मचारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून ही मतमोजणी होणार आहे. आणि आपण या ठिकाणी बघतोय की कशी तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना फक्त ज्यांच्याकडे पास आहेत, आय कार्ड्स आहेत आणि ज्यांना कार्ड इश्यू करण्यात आलेले आहेत अशांनाच फक्त आतमध्ये सोडलं जात आहे. आणि त्यामुळे आता या संपूर्ण प्रक्रियेवर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. एकूणच या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. एकीकडे ठाकरे गटाचे उमेदवार हे संदीप गुळवे आहेत, तर दुसरीकडे महायुतीकडून 2 उमेदवार एकमेकांसमोर ठाकलेले आहेत. आणि त्यामुळे या एकूणच निवडणुकीमध्ये आता निकाल काय लागणार हे बघणं महत्त्वाचं आहे. अर्थात प्रणिता, रात्री उशिरापर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया चालणार आहे आणि निकाल लागण्यासाठी देखील उशीर होण्याची शक्यता आहे. चंदन, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.